नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय चमचमीत वालाची उसळ। ही वालाची उसळ तुम्ही एकदा जर बनवून खाल्ली ना मंडळी, तर याची चव तुम्ही विसरणार नाही। आणि बनवायला म्हणाल ना तर खूप जास्त सोपी आहे। पाहुणे जरी घरी आले ना तरी सुद्धा तुम्ही ही वालाची उसळ बनवू शकता। तर इथं मी काय केलं ना, रात्रीच्या वेळेस इथं वाल घेतलेले आहेत। तर इथं मी 4 लोकांच्या प्रमाणामध्ये ही भाजी बनवत आहे। त्यासाठी इथं मी 4 मोठी वाल घेतलेले आहेत। इथं तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार कमी जास्त घेऊ शकता। इथं तुम्ही बघू शकता अगदी असे छोट्या आकाराचे जे वाल आहेत ना ते घेतलेले आहेत। वाल 2-3 प्रकारचे मिळतात, पण इथं मी जे सगळ्यात छोट्या साईजचे जे वाल आहेत ना ते घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये ना भरपूर सारं पाणी घालून रात्रभरासाठी हे वाल व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी हे वाल व्यवस्थित असे भिजल्याच्या नंतर याची जी वरची साल आहे ना ही मी काढून घेतलेली आहे। थोडेसे वाल मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेले आहेत। तुम्ही बघू शकता अगदी अलगद याची साल निघते। आता खूप जण काय करतात ना, वाल भिजवून त्यानंतर कपड्यामध्ये बांधून ठेवतात आणि त्यानंतर याची जी साल आहे ना ते काढून घेतात। पण आज इथे माझ्याकडे जास्तीचा वेळ नव्हता, त्यामुळे इथं मी लगेच याची साल काढून घेतलेली आहे। जर तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल तर पुन्हा थोडंसं गरम पाणी घालून याची साल तुम्ही काढून घेऊ शकता। आता यासाठी आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी इथं मी अर्धा इंच आलं, एक 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी न घालता वाटण केलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून व्यवस्थित बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे। इथं मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला आणि मध्यम आकाराचाच टोमॅटो कट करून घेतलेला आहे। सोबत थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी कट करून घेतली होती। कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्त्याची पानं घातली आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातलेला आहे। आता हा कांदा आहे ना मस्त असा बदामी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे बघा, ही उसळ जी आहे ना तुम्ही कोणत्याही वेळेस बनवू शकता। शक्यता उन्हाळ्यामध्ये भाज्या मिळत नाही, अशा वेळेस ही वालाची उसळ तुम्ही बनवून खाऊ शकता। त्यानंतर कांदा छान असा सॉफ्ट झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान परतला की भाजीची चव छान येते, चटकदार चव येते। आणि जर टोमॅटो व्यवस्थित नाही परतला तर मग भाजीची जी चव आहे ती हलकीशी आंबटसर येते। त्यामुळे टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतरच यामध्ये वाटण घालायचं। आता उरलेला जो कांदा टोमॅटो आहे तो या वाटणासोबत आपल्याला परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित हलकंसं वाटण परतलं की 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं। साठवणीतलं जे काळं तिखट असतं ते घालायचं। त्यानंतर लाल मिरची पावडर यामध्ये मी घातलेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। छान असे हे मसाले आणि हे वाटण छान एकजीव करून घ्यायचं। हे बघा, खूप सोपी ही रेसिपी आहे, पण चवीला म्हणाल ना तर खूप जास्त भारी लागते, त्यामुळे जरूर एकदा ट्राय करा। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करून यावरती झाकण ठेवायचं। मस्त ह्या मसाल्याचा घमघमाट सुटलेला आहे। बघा, यामध्ये कांदा टोमॅटो छान असा मॅश करून घ्यायचा। जर असं वाटत असेल की दिसत आहे तर थोडासा मॅश करून घ्यायचा, छान एकजीव करून घ्यायचं। ही उसळ चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते। आता इथं स्वच्छ धुतलेले जे वाल आहेत ते घातलेले आहेत। वाल शिजायला फारसा वेळ लागत नाही, एक 5 ते 6 मिनिटांमध्ये हे वाल बऱ्यापैकी व्यवस्थित शिजले जातात। जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील ही भाजी बनवू शकता किंवा उसळ ही बनवून घेऊ शकता। आता हे वाल मसाल्यासोबत छान असे मिक्स करून घ्यायचे। हे पहा, हे वाल मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता यावरती झाकण ठेवून याला छान असं परतून घ्यायचं। हे बघा, हलकंसं याला पाणी सुटलेलं आहे। आता साईडला मी छोट्या टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। गरम पाणी घातलं की भाजी खूप पटकन तयार होते आणि त्यानंतर आपण जे हे वाल घातलेले आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे मऊसूत शिजले जातात। आणि थंड जर पाणी आपण यामध्ये घातलं ना तर मग ते असे वातट होण्याची शक्यता असते, जेणेकरून काय होतं याला शिजण्यासाठी वेळ थोडा जास्त लागू शकतो। पण गरम पाणी घातलं की भाजीची चवही छान टिकून राहते आणि हे वालसुद्धा व्यवस्थित असे शिजले जातात। तर इथं लगभग ही वालाची उसळ
खाण्यासाठी तयार आहे. व्यवस्थित असे हे वाल शिजलेले आहेत. हे बघा. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालून चमचमीत वालाची उसळ खाण्यासाठी तयार आहे. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा ही रेसिपी शेअर करा, जेणेकरून ती देखील अशी चमचमीत वालाची उसळ बनवून खाऊ शकतात. तर मंडळी, मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.